आणि मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की होल्डिंगची पॉलिसी ठरलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे वादळ वारा अतिवृष्टी याच्यामध्ये कशा पद्धतीने होल्डिंग असावं याची पण नियमावली असायला पाहिजे। ते आपल्याकडे ऑडिट होतं का? माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बेकायदेशीरपणे होल्डिंग तर लावले जात आहेत। मला याचं उत्तर द्यावं की अशा प्रकारचे होल्डिंग लावताना कोणाची परवानगी घेतली जाते का? परवानगी घेतल्यानंतर त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी केलेलं आहे का याचं ऑडिट होतं का? आणि जर ऑडिट झालं नसेल तर त्या अधिकाऱ्यावर तुम्ही जबाबदारी देणार आहात का? दुसरा मुद्दा असा आहे, आता तुम्ही हे झाल्यानंतर आता काल पण पुण्याला हे झाल्यानंतर पबवर कारवाई सुरू झाली। आता होल्डिंग ती झालं की लगेच ऑडिट, म्हणजे माणसं गेल्यानंतर सरकार जागं होतं। आमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण हा अपघात झाल्यानंतर पूर्ण मुंबई किंवा महानगरपालिकेचे ठाणा वगैरे जे क्षेत्र आहेत जिथं होल्डिंग लावले गेलेले आहेत त्याचं ऑडिट केलंय का? त्यामध्ये बेकायदेशीर किती आणि धोकादायक किती याचा रिपोर्ट तुम्ही तुमच्याकडे झालाय का? सभापती महोदय, सन्मान